नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण EPS 95 पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी, 1000 रुपयांची पेन्शन मानहानिकारक, संसदीय समितीची तातडीने वाढीची शिफारस याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये कर्मचारी निवृत्ती वेतन योजना EPS 95 अंतर्गत मिळणारे किमान 1000 रुपयांचे मासिक निवृत्ती वेतन अत्यंत अपुरे असून ते ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाला धक्का देणारे असल्याचे मत संसदीय समितीने व्यक्त केले आहे। समितीने केंद्र सरकारला या पेन्शनमध्ये तातडीने आणि वाजवी वाढ करण्याची शिफारस केली आहे। 12 वर्षांपासून पेन्शनमध्ये वाढ नाही। कामगार व रोजगार विषयक संसदीय स्थायी समितीने आपल्या अनुदानाच्या मागण्या 2026-27 या अहवालात नमूद केले आहे की सप्टेंबर 2014 पासून EPS 95 अंतर्गत किमान मासिक पेन्शन 1000 रुपयांवर स्थिर आहे। दरम्यान महागाई, आरोग्य खर्च आणि राहणीमानाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून सध्याची रक्कम निवृत्तांच्या मूलभूत गरजाही पूर्ण करू शकत नाही। समितीने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की आजच्या आर्थिक परिस्थितीत 1000 रुपयांचे निवृत्ती वेतन हे केवळ अपुरेच नाही तर मानहानिकारक ठरते। त्यामुळे या रकमेचा तातडीने पुनर्विचार करून सन्मानजनक वाढ करणे आवश्यक आहे। 7500 रुपयांच्या पेन्शनची मागणी, EPS 95 पेन्शनधारक आणि विविध संघटनांनी किमान मासिक पेन्शन 7500 रुपये करण्याची मागणी सातत्याने लावून धरली आहे। यासाठी नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे 3 दिवसांचे आंदोलनही करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर संसदीय समितीची शिफारस महत्त्वाची मानली जात आहे। सरकारकडून आर्थिक सहाय्य सुरूच, कामगार आणि रोजगार मंत्रालयाने समितीसमोर मांडलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार EPS 95 योजनेसाठी आधीपासून आर्थिक सहाय्य देत आहे। यामध्ये EPFO सदस्यांसाठी 1.16% योगदान तसेच 1000 रुपयांचे किमान पेन्शन सुनिश्चित करण्यासाठी अर्थसंकल्पीय मदतीचा समावेश आहे। तथापि या सर्व बाबींचा विचार करूनही EPS 95 अंतर्गत मिळणाऱ्या किमान पेन्शनचा तातडीने आढावा घेऊन त्यात वाजवी वाढ करावी अशी ठाम भूमिका संसदीय समितीने मांडली आहे। लाखो पेन्शनधारकांच्या अपेक्षा वाढल्या, संसदीय समितीच्या या शिफारशीमुळे देशभरातील लाखो EPS 95 पेन्शनधारकांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। केंद्र सरकार यावर सकारात्मक निर्णय घेतल्यास अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक दिलासा मिळू शकतो। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।